घर के बाहर खड़ी गाड़ियां हुई चोरी, लेकिन गणेशपेट पुलिस ने 3 आरोपियों को दबोच कर 2 केस सुलझा दी। नागपुर की गणेशपेट पुलिस ने वाहन चोरी करने वाले गिरोह का पर्दाफाश करते हुए 3 आरोपियों को गिरफ्तार किया है। पुलिस ने इस कार्रवाई में 2 वाहन चोरी के मामलों का खुलासा किया है। जानकारी के अनुसार शिकायतकर्ता सार्थक चौरासिया के घर के बाहर उनकी बजाज डिस्कवर बाइक और सुजुकी समुराई चोरी हो गई थी। शिकायत के बाद गणेशपेट थाने में मामला दर्ज कर जाँच शुरू की गयी। पेट्रोलिंग के दौरान पुलिस ने एक संदिग्ध को चोरी की बाइक चलाते हुए पकड़ा। पूछताछ में उसने अपने 2 साथियों के साथ मिलकर वाहन चोरी करने की बात कबूली। इसके बाद पुलिस ने 3 आरोपियों को गिरफ्तार कर लिया। आरोपियों की निशानदेही पर पुलिस ने 2 मोटरसाइकिल और एक एक्टिवा मोपेड बरामद की है। जब्त किए गए वाहनों की कुल कीमत करीब 37,000 बताई जा रही है। फिलहाल पुलिस आरोपियों से पूछताछ कर रही है और यह पता लगाया जा रहा है कि वे किसी बड़े वाहन चोरी गिरोह से जुड़े हैं या नहीं। फिलहाल इस मामले में क्या है आपकी राय, हमें कमेंट करके जरूर बताएं। 7/2023 रोजी यातील जे फिर्यादी आहेत श्री सार्थक सुदर्शन चौरसिया राहणार विजय टॉकीज समोर यांनी फिर्याद दिली होती की रात्रीच्या दरम्यान 3 तारखेच्या नाईटला त्यांच्या 2 गाड्या चोरीस गेल्या होत्या। त्या गाड्यांचं वर्णन याप्रमाणे आहे की लाल रंगाची एक बजाज डिस्कवर होती आणि एक पिवळ्या रंगाची मारुती सुजुकी समुराई, या दोन्ही गाड्या त्यांच्या मालकीच्या होत्या। तर रात्रीच्या सुमारास कोणतरी अज्ञात चोरट्यांनी ते घेऊन गेल्याची त्यांनी फिर्याद दिली होती। सदर फिर्यादीच्या अनुषंगाने पोलीस गणेशपेठ येथे क्रमांक 244/26 कलम 303 कंसामध्ये 2 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासाच्या अनुषंगाने आम्ही COC आणि जे स्थानिक खाजगी कॅमेरे आहेत त्यांच्यावरून आम्ही त्या जे आरोपी आहेत त्यांना आयडेंटिफाय केलेले आहेत। त्यामध्ये सुरुवातीला एक आरोपी पकडण्यात आला होता, त्याचं नाव होतं अमीर बशीर शेख। हा मोमीन जिंगाबाई टाकळी येथे राहतो। त्याला पहिल्यांदा अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर आपल्या 2 साथीदारांची नावं सांगितले। सध्या परिस्थितीमध्ये त्यांच्याकडनं 3 आरोपींकडनं आम्ही दोन्ही गाड्या रिकव्हर केलेल्या आहेत आणि सध्या तिन्ही आरोपी हे PCR मध्ये पोलीस स्टेशन गणेशपेठ येथे अटक आहे। त्याच्या अगोदरची की त्यांच्यावर काही चोरीचे गुन्हे वगैरे आहेत की काय? बरोबर आहे। याच्यापूर्वी पण अमीर बशीर शेख, अयूब खान यांच्यावर चोरीचे गुन्हे नागपूर शहरामध्ये दाखल आहेत। त्या अनुषंगाने पण आपण बाकीच्या पोलीस स्टेशनला पण एक पत्र देणार आहोत की त्यांच्या काही गाड्या चोरीस गेल्या असतील तर त्या अनुषंगाने ते आपल्या गुन्ह्यामध्ये घेतील। कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आलेली आहे आणि कुठल्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली काय? सदर कारवाई ही आमचे माननीय CP साहेब, जॉईंट CP साहेब, नॉर्थ रीजन मॅडम, झोनचे DCP साहेब श्री मदने साहेब आणि ACP श्री तटकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या DP प्रकारांनी केलेली आहे।